नाशिक पुणे रेल्वेसाठी आज सिन्नर आणि संगमनेरमध्ये जोरदार आंदोलन झालंय। आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हजारो लोक रस्त्यावर उतरली होती। समृद्धी महामार्ग अडवण्यात आला। नेमकं काय आहे हे प्रकरण? जो रेल्वे मार्ग मंजूर झाला होता तो अचानक का बदलला? यामुळे किती तालुक्यांचं नुकसान झालंय? हा मूळ मार्ग नेमका कोणता होता आणि नवीन मार्ग काय आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। पुणे आणि नाशिक ही आपल्या राज्याची दोन मजबूत चाकं आहेत। एकीकडे आयटीचा गड असलेलं पुणे, दुसरीकडे कारखानदारीची पंढरी असलेलं नाशिक। दोन शहरांमध्ये अंतर काय तर जेमतेम 200 किलोमीटरच्या पुढे। पण पुण्याहून नाशिकला रेल्वेने जायचं म्हटलं तर मुंबई किंवा मनमाडला मोठा वळसा मारून जावा लागतो। हाच खोळंबा संपवण्यासाठी आणि ग्रामीण भागाचं नशीब बदलवण्यासाठी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे आणली गेली। हा नुसता रेल्वेचा रूळ नव्हता, तर पुणे नाशिक आणि अहिल्यानगरच्या लाखो शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या विकासाची ती जीवनवाहिनी होती। पण रेल्वे मंत्रालयानं आणि केंद्र सरकारनं या प्रकल्पाचा मार्गच बदलून टाकला। त्यामुळे आज क्रांती दिनाचा मुहूर्त साधून हजारो शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि पुढारी रस्त्यावर उतरलेत। हा प्रकल्प जेव्हा पहिल्यांदा कागदावर आला आणि त्याला मंजुरी मिळाली तेव्हा महारेलच्या अधिकाऱ्यांनी विचार करून प्लॅन आखला होता। सध्याच्या पुणे नाशिक हायवेच्या समांतर ही रेल्वे धावणार होती। 235 किलोमीटरचा हा मार्ग आणि त्यावर ताशी 200च्या स्पीडने धावणारी हाय स्पीड रेल्वे। पुणे ते नाशिक अंतर फक्त 2 तासात पार होणार होतं। एकूण 24 स्टेशन या मार्गावर ठरली होती। पुण्यातून हडपसर, मांजरी, वाघोली, आळंदी करत थेट चाकणच्या औद्योगिक हबमध्ये आणि तिथून पुढे राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा करत अहिल्यानगर जिल्ह्यातला बोटा, संगमनेर, अकोला तालुक्यातील देवठाण पुढे नाशिकच्या दोडी आणि सिन्नरच्या कारखानदारीला जोडत नाशिक रोडला भिडणार होती। ज्या ग्रामीण भागाने जन्मात रेल्वे पाहिली नाही त्या मातीला रेल्वे मिळणार होती। चाकण आणि सिन्नरच्या MIDC थेट जोडल्या गेल्या असत्या तर कंपन्यांचा माल चुटकीसरशी देशाच्या कानाकोपऱ्यात गेला असता आणि पोरांच्या हाताला रोजगार मिळाला असता। प्रकल्प जाहीर झाला, सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली। शेतकऱ्यांनी हसत हसत रेल्वेच्या पदरात जमिनी टाकल्या। जवळपास 60% जास्त भूसंपादन झालं। 500 ते 600 कोटी रुपयांचे मोबदले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। शेतकऱ्यांनी जमिनीच्या सातबाऱ्यावर रेल्वेसाठी राखीव असा सरकारी शिक्का मारून घेतला। पण दिल्लीतून फरमान निघालं की जुना मार्ग रद्द। गेल्या 3-4 वर्षांपासून सातबाऱ्यावर शिक्का असल्यामुळे शेतकऱ्याला जमीन विकता येईना, ना पोराबाळांच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी बँकेतून कर्ज काढता येईना। ज्यांना पैसे मिळाले ते संभ्रमात आहेत की पैसे परत करायचेत की जमीन रेल्वेकडेच राहणार, आणि ज्यांच्या जमिनीचे अर्धे तुकडे झालेत ती शेती आता कसण्याजोगी उरलेलीच नाहीये। सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे बळीराजा पार कोलमडून गेलाय आणि हाच संताप आज रस्त्यावर धगधगतोय। मार्ग अचानक का बदललाय तर त्याचं कारण देण्यात आलंय की जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव जवळ असलेल्या खोडडगावची JART रेडिओ दुर्बीण। ही दुर्बीण म्हणजे आपल्या देशाची जगातली शान आहे, जी अंतराळातल्या बारीक सारीक हालचाली टिपते। रेल्वे ही विजेवर धावणारी, तिच्या ओव्हरहेड वायर मधून 25,000 व्होल्टचा करंट वाहणार। सरकारचं म्हणणं पडलंय की या विजेच्या तारांमुळे आणि गाडी धावताना निघणाऱ्या ठिणग्यांमुळे हवेत विद्युत चुंबकीय लहरी तयार होतील। या लहरींमुळे या दुर्बिणीच्या संशोधनात खोडा निर्माण होईल। केंद्र सरकारने विज्ञानाचं कारण पुढे केलं आणि एका फटक्यात नारायणगाव जुन्नर पट्ट्यातून जाणारा जुना थेट मार्ग डेंजर झोन मधून टाकून रद्द करून टाकला। JART दुर्बिणीचा परिसर वाचवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने जून 2026 मध्ये नवा मार्ग जाहीर केलाय। या नव्या नकाशानुसार रेल्वे पुण्याहून निघून चाकण पर्यंत जाईल, पण तिथून पुढे नारायणगाव, संगमनेरकडे न जाता अहिल्यानगर शहराकडे वळसा मारेल। पुणे, चाकण, निंबळक, अहिल्यानगर शहर, पुणतांबा आणि तिथून साईनगर, शिर्डी करत फिरून नाशिकला जाईल। सरकार म्हणतंय की यामुळे शिर्डीच्या साई भक्तांना फायदा होईल आणि नगर शहराला रेल्वे मिळेल। हा तर सरळ सरळ पुणे नाशिक थेट प्रवाशांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे। या नव्या वर्षामुळे जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, अकोले आणि सिन्नर या तालुक्यांचा विकास पार रसातळाला जाणार आहे। जुन्नर मंचरचा पट्टा म्हणजे भाजीपाला, टोमॅटो आणि दुधाचा कोठार। इथला माल रोज शेकडो गाड्यांनी मुंबई पुण्याला जातो। रेल्वे झाली असली तरी 2 तासात शेतीमाल बाजारात पोहोचला असता। शेतकऱ्याला 4 पैसे जास्त मिळाले असते। शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, ओझर या पर्यटन स्थळांना अच्छे दिन आले असते। संगमनेर हे उत्तर नगर जिल्ह्यातलं सर्वात मोठं व्यापारी केंद्र आहे। शेजारी अकोल्याचा आदिवासी भाग आहे। नवीन मार्गामुळे संगमनेर आणि अकोला रेल्वेच्या नकाशावरून गायब झालेत। सिन्नरच्या MIDCतल्या कंपन्यांना चाकणची ऑटोमोबाईल सोय हवी होती, ती संधी चुकलीये। या सर्व भागातील कारखाने, नोकऱ्या, हॉस्पिटल्स आणि कॉलेजचं जाळं हे रेल्वेमुळे येणार होतं।
ते आता अंधारात लटकतंय. आदिवासी भागातील पोरं कामासाठी रोजगारासाठी पुणे मुंबईला जात आहेत. जर ही रेल्वे झाली असती तर लाखो पोरांना घरून कामाला जाता आलं असतं. जेव्हा हा प्रकल्प 2016-17 मध्ये मंजुरीच्या कचाट्यात होता तेव्हा त्याचा खर्च अंदाजे 1600 कोटी होता. जेव्हा हा प्रकल्प 2016-17 मध्ये मंजुरीच्या कचाट्यात होता तेव्हा त्याचा खर्च अंदाजे 16,000 कोटी रुपये होता. पण सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे आणि लेलपाटीक धोरणामुळे 2026 उजाडलं तरी एक गुंठा रेल्वे धावली नाहीये. उलट खर्च आता 30,000 कोटींच्या पार गेलाय. जुन्या मार्गासाठी झालेला सर्वे, सॅटेलाइट मॅपिंग आणि भूसंपादनावरचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेलेत. आता नवीन मार्गासाठी पुन्हा नव्याने जमिनी मोजा, पुन्हा भूसंपादन करा, म्हणजे पुन्हा जनतेच्या पैशांची होळी. आज 9 ऑगस्टला नाशिकच्या सिन्नरमधील गोंदे फाट्यावर समृद्धी महामार्गाच्या तोंडावर हजारो नागरिकांनी आंदोलन केले. खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पाहायला मिळाले. पोलिसांनी बळाचा वापर करत सत्यजित तांबेंना ताब्यात घेतले. चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर या सर्व ठिकाणी एकाच वेळी महामार्ग रोखल्यामुळे पुणे नाशिकची वाहतूक पार ठप्प झाली होती. व्यापारी, विद्यार्थी, कष्टकरी सगळेच आज रस्त्यावर उतरून सरकारला आव्हान देत होते. या वादावर मार्ग काढण्यासाठी सरकारने अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. 2 महिन्यात त्यांना रिपोर्ट द्यायचा आहे. काकोडकर साहेबांसमोर मोठं आव्हान आहे की सायन्स पण वाचलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा विकास पण झाला पाहिजे. यावर एकच कडक तांत्रिक तोडगा आहे. जीएमआरटी दुर्बिणीच्या क्षेत्रात येणारा 15 ते 20 किलोमीटरचा रेल्वेचा मार्ग जमिनी खालून म्हणजेच बोगद्यातून नेण्यात यावा किंवा विजेच्या तारांना विशेष इलेक्ट्रोमॅग्नेटिक कवच बसवावं, जेणेकरून लहरी बाहेर पडणार नाहीत. हा उपाय केला तर जुना सरळ मार्ग जिवंत राहील, पैसा वाचेल आणि वेळही वाचेल. पण पुणे नाशिक रेल्वेचा हा लढा फक्त एका गाडीचा नाहीये, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा लढा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान माणसाच्या भल्यासाठीच असतं, पण एका दुर्बिणीसाठी लाखो लोकांच्या तोंडचा विकासाचा घास हिरावून घेणं अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. जुन्या मार्गावर ज्या तालुक्यांनी आपल्या प्रगतीची स्वप्न पाहिली होती ती सरकारी गोंधळामुळे विरली जाता कामा नयेत. आजच्या आंदोलनाने सरकारला दाखवून दिलंय की जनता आता गप्प बसणार नाहीये. सरकारने नवीन वळसा घालण्याचा सोपा मार्ग सोडून विज्ञानाचा वापर करून जुन्या मार्गातील अडचणी दूर कराव्यात आणि हा प्रकल्प मूळ स्वरूपातच पूर्ण करावा. हाच एकुलता एक न्याय तोडगा आहे.